आता त्यांच्यासाठी लाल पायघड्या मातोश्रीच्या समोर घातल्या जात आहेत, परंतु जे काही तुम्ही पेरलं तेच उगवणार ना. तर आपण जे काही पेरलं ते उगवणार असा तुमचा आरोप आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवरती अखिलजी बाजू मांडतीलच. अखिलजी, काय आहे की 4 वर्षानंतर पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता निर्माण झाली आहे. अशा वेळी शिवसेना काय करणार आहे? आणि संजय राऊत डॅमेज कंट्रोलसाठी दिल्लीत दाखल झालेले आहेत, जे म्हटलं जात आहे ते कितपत खरं आहे? आणि जो आरोप आताच अरुणजी यांनी आपल्यावरती केलेला आहे, आपल्या शिवसेनेवरती केलेला आहे, त्याचं उत्तर अखिलजी. सर्वप्रथम आपण जी काय माहिती दिली ती थोडी दुरुस्त करतो. संजय राऊत साहेब हे दिल्ली दौऱ्यावरती हे त्यांच्या नियोजित दौऱ्यासाठी गेलेले आहे, कोणत्याही प्रकारच्या डॅमेज कंट्रोलसाठी गेलेले नाही. पहिला त्याचं उत्तर देतो. राहिला प्रश्न तुम्ही विचारला की 4 वर्ष आधी ज्या प्रकारे भूकंप आला तशाच प्रकारचा भूकंप आता परत येणार. 4 वर्ष आधी देखील अशा प्रकारे आमदार पळवण्यात आलं. सत्ता मिळवण्यासाठी ज्या प्रकारे, ज्या अतिताईपणे, ज्या प्रकारे पैशाचा पाऊस आणून, ज्या प्रकारे ईडी, सीबीआय आणि सगळ्या यंत्रणेचा वापर करून, ज्या प्रकारे एक ऐतिहासिक असा जो काय 133 देशांनी त्याची काय नोंद घेतलेली आहे गद्दारीची, तो जो काय इकडे इतिहास घडला महाराष्ट्रात, तेव्हा देखील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे होते. जर त्यांनी मनात आणलं असतं तर या आमदारांना महाराष्ट्राचं बॉर्डर पार करता आलं नसतं. पण तेव्हा देखील आदरणीय उद्धवजी ठाकरे हे म्हणाले होते, जे मनापासून माझ्या बरोबर नाहीयेत त्यांना मला कोणत्याही प्रकारे अडवायचं नाहीये, ते कुठेही गेले तरी चालेल. तर आजही आमची भूमिका तीच आहे. जे खासदार आमदार आमच्या बरोबर मनापासून आहेत, आम्ही त्यांना घेऊन शिवसेना आणि बाळासाहेबांच्या विचारावरती शिवसेनेचे जे काय कार्यक्रम आहेत, जे काय शिवसेनेचे ध्येय धोरण आहे ते राबवू. आम्हाला कोणालाही जबरदस्तीने थांबवण्याची कोणतीही गरज नाही. आणि राहिला प्रश्न कोणता, ऑपरेशन टायगर का ऑपरेशन वुल्फ का ऑपरेशन अजून गद्दार, कोणताही ऑपरेशन कोणीही काही नाव दिलं तरी काही फरक पडत नाही. शिवसेना इतक्या प्रकारे शिवसेनेवरती वेगवेगळ्या विविध प्रकारे हल्ला करण्यात येतो, रोज करण्यात येतं. कधी आमदार फोडले जातात, कधी नगरसेवक फोडले जातात, आता खासदार फोडण्याचा प्रयत्न केला जातोय. भारतीय जनता पार्टीला दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता मिळालेली आहे, तरी देखील त्यांची हाव ही मिटत नाही. उद्या एखाद्या सोसायटीची निवडणूक असेल तिथे देखील ते कसं आम्हाला झेंडा फडकत आहे. मी तर आता ऐकलं काही पत्रकारांकडनं की ते काही टीव्हीची निवडणूक आहे, त्याच्यात पण भारतीय जनता पार्टी त्यांचे काहीतरी उमेदवार पेरतायत. बरं, तर आता हे काय ते हिटलरच्या मार्गावर चाललेलं आहे भारतीय जनता पक्ष. आता त्यांना काय आता सांगायचं, काय करतील ते कमीच आहे. बरं, भाजपवरती आपला थेट रोख आहे. अजितजी, मी आपल्यापासून सुरुवात करेल आता. अजितजी, काय आहे की ज्यांना